इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिकेच्या स्टोअर विभागातील भंगार साहित्य चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून अतिक्रमण विभागातील चर्चित अधिकारी बुलडोझर बाबा म्हणून ओळखले जाणारे जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 6 जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0390/2026 भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) व 3(5) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी अविनाश अशोक वाघमारे वय 51 यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 18 मे 2026 रोजी महानगरपालिकेच्या स्टोअर विभाग परिसरात लोखंडी भंगार साहित्य संशयास्पदरित्या एका छोट्या टेम्पोमध्ये भरून नेले जात असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता काही व्यक्ती भंगार साहित्य वाहनात भरत असल्याचे दिसून आले. यामध्ये जुने लोखंडी भंगार व अन्य साहित्याचा समावेश असून त्याची अंदाजे किंमत 1,30,000 रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात जामीर हैदर इनामदार, जगन्नाथ बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुमार तसेच इतर अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय भंगार साहित्य बाहेर नेले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार संबंधित साहित्य हे महानगरपालिकेच्या स्टोअर विभागात जप्त कारवाईतून जमा झालेले होते. मात्र कोणतीही अधिकृत नोंद किंवा लिलाव प्रक्रिया न करता ते परस्पर वाहनातून हलविण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन शेषराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रायव्हेट गाडी भंगार भरून आज तुम्हाला बघा महापालिकेच्या प्रिमायसेसमध्ये आहे. इकडं गोरगरिबांचं रोज भंगार आणलं जात आहे तोडून अतिक्रमणच्या नावाखाली. आणि आणल्यानंतर कोणतीही पावती कोणतीही गोष्ट न करता सकाळपासून दुसऱ्यांदा ही गाडी भरून जात असताना एका शुद्ध नागरिकांनी सांगितलं की गाडी भरून चालली. इथं आल्यावर बघितलं कोणतीही पावती पाडलेली नाही, काय नाही. ही प्रायव्हेट गाडी आहे. भंगार चोरून नेत असताना राईट हँड पकडली आहे. खाते प्रमुख हात वर करतात. खाते प्रमुख समाधानकारक उत्तर देत नाहीत आणि वर्ण मगरुरीची भाषा आहे. म्हणजे गोरगरिबांचं भंगार तो आहे खोका अतिक्रमणच्या नावाखाली शहर स्वच्छ व्हायला म्हणून आपण गप असतो. पण कशा पद्धतीनं सोलापूरकरांवर एकीकड चोऱ्या व्हायला लागलेल्या आहेत हे बघा साहेब. काय ही प्रायव्हेट गाडी आहे का महापालिकेची आहे? प्रायव्हेट. ही प्रायव्हेट गाडी आहे, भरून चालली आहे. कुठं चालली आहे? आपल्या प्रिमायसेस म्हणून. बरं, सकाळपासून दुसऱ्यांदा जाताना नागरिकांनी सांगितलं साहेब पहिल्यांदा गेली भरून की दुसऱ्यांदा जाताना त्यांनी सांगितलं गाडी आत आहे. म्हणल्यावर मी जेवत्या ताटावरून उठून इकडे पळत आलो आणि गाडी बघते तर गाडी होती. बघितल्यानंतर कर्मचारी पळून गेले. हे भरायला माणूस पण पळून गेला. कोण होते माहित नाही. फक्त ड्रायव्हरला पकडू शकलो. ड्रायव्हरला समोर बसवला. हा ड्रायव्हर पकडला. इथं कोण आपल्या गेले सिक्युरिटी आहे ना. मग इथलं जबाबदार कोण? धन्यवाद. विभाग जबाबदार त्यांच्या मटेरियलची जबाबदारी त्यांची. जबाबदारी माझी नाही सर. मी इथं आणून टाकायला होतो. जबाबदारी माझी इथं नाही. इथं आपण एक सिक्युरिटी ठेवलाय म्हणजे एक शिपाई आहे. तो माल द्यायचं घ्यायचं पावत्या बघून त्यांनी माल सोडायचा असते. आधार कार्ड घ्यायचं दंडात्मक पावती केले की त्याला माल सोडायचं. पण ह्याची आधार कार्ड आणि त्याची दंडाची रक्कम वसूल केली नाही त्यांनी. नाही काहीच नाही केली. काहीच नाही केली. सकाळची पहिली गाडी गेली शूटिंग देऊ शकतो. नाही भंगार आहे की. आणि ही पावती हे काय एकाच मटेरियल आहे. हे सरळ भंगार आहे. हो साहेब हे भंगार आहे की नाही? भंगार पण आता चोरेगावचं भंगार दिलंय मी. ऐका चोरेगावला जे असले मोठे पत्रे होते 15-16 फुटी पत्रे. अधिकारी कोण? नियंत्रण अधिकाऱ्याचा चार्ज 15 तारखेपर्यंत. म्हणजे सगळ्यांवर गुन्हे दाखल करतो.
त्यांच्यावर गुन्हे जे संबंधित आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा. ही परवानगीने चाललंय का तुमच्या? त्यांना तर माहिती नाही. मला तर माहिती हा नाही. खाते प्रमुखालाच नाही. मग कसं काय चाललंय? तुम्ही इकडे आम्हाला आमच्याकडे बोर्डाकडे स्क्रॅपचे विषय पाठवता आणि इथं असं स्क्रॅप जात आहे. बरोबर 15 तारखेपर्यंत होतं का तुमच्याकडे? सोलापूर महानगरपालिकेच्या मागच्या गेटला जिथं स्टोर रूम आहे, जिथं जे रोज कारवाई होत असतात त्याचं जे भंगार, जे खोके जिथं जमा करतात, तिथं एक प्रायव्हेट गाडी सकाळपासून दुसऱ्यांदा भरून जात असताना एका सुज्ञ नागरिकांनी मला फोन केला की साहेब इथं प्रायव्हेट गाडी बाहेर भरून चाललेली आहे. मी इथं जेव्हा आलो तेव्हा एक लक्षात आलं, बाहेर जी गाडी आहे छोटा हत्ती ह्याच्यात भरून चाललेलं भंगार आहे. आणि भंगार हे कुठं नेत आहे म्हणलं तर आम्ही जेव्हा एंट्री केली त्यावेळेस अकुलवार मॅडम समोर आले तर ते भरणारे 4 जण आणि इथले जे असलेला जो कर्मचारी हे सगळे पळून गेले. पळून गेल्यानंतर पळून का जात आहे हे माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की हे भंगार कोणतीही पावती न घेता भरून चाललं होतं. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आयुक्त साहेबांना इथं बोलवून घेतलं आहे, सभागृह नेता नरेंद्र काळे साहेबांना बोलवून घेतलं आहे. त्यांनी मग आल्यानंतर बाकीची हकीकत बघितलेली आहे. आमची अपेक्षा अशी आहे की शहरामध्ये रोज अतिक्रमण काढत असताना आम्ही कुणीही त्यांना अडवत नाही. कारवाई शहर स्वच्छ होत असेल तर ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आमचा कोणताही नगरसेवक जात नाही, पदाधिकारी जात नाहीत, त्यांना कारवाई करण्याची मुभा असताना अशा पद्धतीनं गोरगरिबाचं मटेरियल जर चोरून नेत असतील तर ही खूप शर्मेची गोष्ट आहे. आणि ज्यांनी कुणी केलेलं असेल त्या संबंधितांवर FIR झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे.